अमान षटकातला पहिला चेंडू असेल अमानचा. दिशाने चेंडू पाहायला भेटलाय. खराब चेंडू पाहायला भेटला अमानच्या स्वरूपात. इथे अवांतरश एक धाव मिळते. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला भेटलाय. धावसंख्या देखणे बरोबर. धावसंख्या होते ती 2. पुढील चेंडू असेल अमानचा. पुन्हा एकदा फलंदाज बाळूसाठी. यावेळेस मात्र बाहेरचा चेंडू त्याला कट एज लागून इथे फील्ड होते. तोपर्यंत फलंदाज एक धाव मिळते. धावसंख्या होती ती 3 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल अमानचा. यावेळेस मात्र खंडूसाठी. पुन्हा एकदा खराब लाईन आहे गोलंदाज अमानची. धावसंख्या देखणे बरं होईल. धावसंख्या होती ती 4 धावा. बघूया फलंदाजी मार्क सज्ज आहेत खंडू. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला भेटले गोलंदाज अमानच्या स्वरूपात. धावसंख्या झालेली आहे ती 4 धावा. बघूयात फलंदाज. यावेळेस मात्र ओरपीट चेंडू होता. चेंडू भिरकावून दिला 6 धावेसाठी. ॲज यू सो यू रिप. जशाच तसे प्रत्युत्तर पाहायला भेटलाय. जसे पेरा तसेच उगवाल. शॉर्ट पीट चेंडू होता इथे. भिरकावून दिला 6 धावेसाठी. धावसंख्या होते ती 10 धावा. यावेळेस मात्र प्रहार चांगला आहे. प्रोटेक्शन नाहीये. चेंडू रेषा सीमारेषेचा पार होतोय. धावसंख्या 4 ने भर झाली आहे. धावसंख्या होती ती 14 धावा. अमानचा पुढील चेंडू असेल खंडूसाठी. जोरदार प्रहार. कव्हर रिझन मध्ये चेंडू जाईल. चौकार. धावफलक मात्र सरकतोय 4 धाव्यांनी 18 या अंकावरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू भिरकावण्याच्या नादात फलंदाज बिटत येते. धावसंख्यात कोणताही फेरबदल नाही. षटक समाप्त. धावसंख्या देते 18. चांगली सुरुवात पाहायला भेटले काष्टी संघाच्या दृष्टीने. निश्चितच 18 धावा पॉवर प्लेचं षटक हाताने जमवल्यात.
यावेळेस दुसरं षटक हाताळताना गोलंदाज इम्तियाज, फलंदाजी मार्क सज्ज आहेत फलंदाज बाळू काष्टी संघासाठी. सामना हा 4 षटकांचा आहे. राइट आर्म ओव्हर द विकेट अटक करत आहे इम्तियाज. इम्तियाज टू बाळू, जोरदार फटका पाहायला तिथे पंच मात्र नो चेंडू घोषित करतायत. नटीचे धाव संख्येत मात्र 5 ने भर झाली आहे. हाईट नो बॉल चेंडू दिलाय पंचांनी. येणारा पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. धाव संख्या होते ती 23 धावा. यावेळेस मात्र इन स्विंग पाहायला भेटला चेंडू. साजिदच्या माध्यमातून शतरक्षण चांगली फेक होते ते. चेंडू जर गॅदर झाला असता तर कदाचित धाव संख्या 2 ने भर झाली आहे. धाव संख्या होते 25 धावा. पुन्हा एकदा फुटा चेंडू आहे. चेंडू बिरकाम दिला 6 धावेसाठी षटकार. धाव संख्या 6 ने भर होईल. धाव संख्या होती 31 धावा. सुंदरशी फटकेबाजी करताना फलंदाज बाळू काष्टी संघासाठी. इम्तियाजचा पुढील चेंडू असेल. षटकातला तिसरा चेंडू हाताळताना इम्तियाज. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज आहेत यावेळेस पुन्हा एकदा. यावेळेस मात्र ऑप्शन पाहायला भेटला. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल चौकार. धाव संख्या होती ती 35 धावा. पुढील चेंडू असेल. यावेळेस जोरदार प्राण पाहायला भेटलाय. धाव संख्येत भर झाली आहे. धाव संख्या होती ती 42 धावा. जोरदार प्रार पाहायला भेटला. चेंडू हवेत आहे. चेंडू थांबणार नाही. जाईल चौकार. अजूनही षटकातला शेवटचा चेंडू असेल. फलंदाज मात्र बाळू सज्ज आहेत. या
षटकातला शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र लाईन पाहावं लागेल. दिशा चेंडू घोषित होता तिथे. धावसंख्येत एक नंबर होईल. षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा इम्तियाजचा. यावेळेस मात्र ए जॅन डिक्लेअर झोन कडे जातो. एक धाव मिळते. धावसंख्या होते ते 48. महमूद ढोले यांनी जर षटक हाताळलं तर त्यांना आलमगीर बाई यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. आणि इम्रानने सुद्धा बॉलिंग केली तर त्यांचे मामा आलमगीर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक. दोन षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 48 धावा. चांगलं इथे प्रात्यक्षिक दाखवलंय फलंदाजीचं. यावेळेस नवीन गोलंदाज अलबक्ष. स्ट्राईक यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. अलबक्ष टू बाळू. तिसरं षटक हाताळताना ग्रीष्टा पशी संघासाठी. यावेळेस मात्र जोरदार पार पाहायला भेटलाय. येईल षटकार. बाळू मात्र 9 चेंडू मध्ये 34 धावांचं योगदान देताना अजूनही क्रीज मध्ये. धावसंख्येत पुढील चेंडू असेल अल्बॅक्सचा. पुन्हा एकदा इथे प्रहार पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. दरम्यान एक धाव पूर्ण करतायत फलंदाज. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होते ती 55 धावा. यावेळेस फलंदाजी मार्कवर फलंदाज आहेत ते कांडू. राऊंड द विकेट अटॅक करत आहेत अलबक्ष टू कांडू. यावेळेस मात्र खेळून काढलाय चेंडू लेफ्टच्या क्षेत्रात. यावेळेस मात्र यस नो करत कडे येताना त्यांची जागा घेतील नवीन फलंदाज काष्टी संघाकडनं गोविंद. यावेळी स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज आहेत खंडू. धावसंख्या 55 धावेवरती. दरम्यान पुढील चेंडू अलबक्सचा. शप्पल होऊन येण्याचा प्रयत्न. लाऊड अपील झाली होती परंतु पंच ते पेटवून लावताना धावसंख्या तिथे कोणताही फेरबदल पाहायला भेटला नाहीये. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस पाहायला भेटलाय. धावसंख्या स्थिर 55 धावा. 2 चेंडू
निर्धाव टाकले गोलंदाज अलबक्षने. चांगलं षटक पाहायला भेटलंय. यावेळेस मात्र जोरदार फटका पाहायला भेटतोय. चेंडू मात्र शतक्षण चांगलं होत आहे साजिदच्या माध्यमातून. निश्चितच आपल्या संघासाठी जवळजवळ इथे 3 धावा वाचवल्यात. धाव संख्या होते ती 56 धावा. षटक समाप्त. तिसरं शेवटचं षटक हातातील गोलंदाज इम्रान. तीन षटकानंतर धाव संख्या झाली ती 56 धावा. गोलंदाज मार्कवर सज्ज आहेत. गोलंदाज इम्रान. यावेळेस डीप मध्ये घेऊन काढला चेंडू. 1 धाव मिळते. या एका धावेने धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 57 धावा. पुढील चेंडू यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. गोलंदाज इम्रान. इम्रान टू गोविंद. यावेळेस मात्र धाव कंप्लीट होते. 34 धाव वसूल करतायत फलंदाज. स्ट्राइक रोटेट करतायत. धावसंख्येत एकने भर झाली आहे. धावसंख्या होती ती 58. पुढील चेंडू असेल इम्रानांचा. फलंदाज खंडूसाठी. यावेळेस जोरदार प्रहार येईल. षटकार. सहाने भर झाली आहे. धावसंख्या होती ती 64 धावा. पुढील चेंडू असेल इम्रान. इम्रान टू खंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू हवेत आहे झटकण्याच्या प्रयत्नात आणि सुंदरसा जल पाहायला भेटलाय साजिदच्या माध्यमातून. झटका बसतोय ते काष्टी संघाला. धाव संख्या होती ती 64 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू लेक्साच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. चांगली फेक. फलंदाज मात्र सेफ झोन मध्ये. धावसंख्येत भर होते 2 ने. धावसंख्या होते ती 66 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटले खंडू आणि लक्ष्मण यांच्यात. षटकातला शेवटचा चेंडू असेल. फलंदाज मात्र तयार आहेत. गोविंद. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. धावसंख्या स्थिर.
66 डावात 67 धावांचं टार्गेट असेल. यापुढील सामना होईल अष्टविनायक खर्डी वर्सेस साई स्पोर्ट्स वैतरणा. खूपच रोमांचक असा सामना. क्षेत्ररक्षण लावायचं आहे, फलंदाज पाठवायचे आहे पळशी संघ. 67 धावांचं टार्गेट असेल. नाही ना. यापुढील सामना होईल अष्टविनायक खर्डी वर्सेस साई स्पोर्ट्स वैतरणा. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. दरम्यान अष्टविनायक खर्डी संघ टॉस जिंकलेला आहे. गोलंदाजी मार्कस सज्ज होतील. गोलंदाज किशोर. अष्टविनायक खर्डी संघानं प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदुसष्ट धावांचं टार्गेट आहे. फलंदाजी मार्कस सज्ज. फलंदाज साजिद आणि
षटकातला पहिला चेंडू असेल फलंदाज साजेसाठी. यावेळेस जोरदार प्रहार, चेंडू हवेत आहे परंतु कोणी खेळाडू उपस्थित नाही तिथे. दरम्यान फलंदाज मात्र 2 धावे तिथे धाव खातं ओपन करतायत. षटकातला पुढील चेंडू असेल किशोर, किशोर टू साजिद. जोरदार पार पाहायला भेटला. आता मात्र चेंडू थांबणार नाही, जाईल चौकार. षटकातला तिसरा चेंडू असेल किशोरचा. पुन्हा एकदा फलंदाजी मार्क सज्ज आहेत फलंदाज साजिद. यावेळेस मात्र पंच दिशांनी चेंडू घोषित करतायत. धावसंख्या देखणे बरं होईल. धावसंख्या देखणे भर झाली आहे. धावसंख्या होती ती 7 धावा. पुढील चेंडू असेल मुकेश, मुकेशचा साजिद साठी. धावसंख्येसाठी 7 धावा. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस, नो करेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. धावसंख्या स्थिर आहे 7 धावा. पुढील चेंडू असेल मुकेशचा. या पुन्हा एकदा साजिदसाठी, सॉरी किशोरचा. यावेळेस मात्र दिशांनी चेंडू पाहायला भेटलाय. अवांतराशी 1 धाव मिळते. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होती ती 8 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र गोलंदाजाला मात्र व्यत्यय येतोय. धावसंख्या झाली ती 8 धावा. 67 धावांचा टार्गेट आहे ग्रीन स्टार वाशी संघापुढे. यावेळेस जोरदार प्रहार आहे. चेंडू मात्र सुंदरसा झेल पाहायला भेटलाय शाहबादच्या माध्यमातून. काष्टी संघासाठी अप्रतिम झेल. साजिद इथे जलबाद होतोय.
वैयक्तिक 6 धावांचं योगदान पाहायला भेटलं साधीच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. किशोर गोलंदाजी एंडवर सज्ज होताना. यावेळेस फलंदाजी मार्ग सज्ज आहेत. दादा जोरदार प्रहार पाहायला भेटलाय. प्रोटेक्शन अवेलेबल नाहीये. चेंडू जातोय पायनेच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षण जवळजवळ चांगलं होतंय. 30 मीटरचं अंतर कव्हर केलंय क्षेत्ररक्षक शाहबाजने. धावसंख्येत मात्र 2 ने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 10 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळू काढला चेंडू 6 धावेसाठी. धावसंख्या झाले 16 धावा. अजून 18 चेंडू 51 धावेची गरज असेल. धावसंख्या झाली ती 16 धावा. अजून 51 धावांचं गरज असेल इथे विजयासाठी. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज होताना गोलंदाज बाळू काष्टी संघासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज. इम्तियाज 18 चेंडू 51 धाव्यांची अजूनही गरज असेल. राटा मोर्द विकेट अटॅक करत आहेत बाळू. बाळू यावेळेस मात्र फलंदाज इम्तियाजसाठी. यावेळेस हवे चेंडू आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार.
ते 21 धावा दरम्यान बाळू यांचा पुढील चेंडू असेल यावेळेस मात्र दादासाठी यावेळेस मात्र जवळजवळ वाईड यॉर्कर पाहायला भेटला चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे एक धाव मिळते धाव संख्या होते ती 22 षटकातला पुढील चेंडू असेल बाळू यांचा यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाज इम्तियाज साठी अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 67 धावांचा पाठलाग करताना जवळजवळ इथे 22 धावा झालेल्या आहेत अजूनही 45 धावांची गरज असेल पुढील चेंडू असेल बाळूंचा इम्तियाजसाठी यावेळेस जोरदार पार पाहायला भेटला चेंडू थांबणार नाही चेंडू जाईल म्हणून पावसी मार्शा पार अरबी समुद्राकडून बंगालच्या उपसागराकडे वारे वाहताना दिसत आहेत षटकातला पुढील चेंडू असेल यावेळेस मात्र लावड अपील करताना तटस्थ असे पंच कोणताही परिणाम पाहायला भेटला नाही पंच मध्ये ते पेटवून लावताना अपील निर्धाव चेंडूची सांगता होता नाही ते धाव संख्या स्थिर आहे 26 धावा पुढील चेंडू असेल बाळूचा इम्तियाजसाठी यावेळेस मात्र भिरकळ चेंडू हवेत येतील 6 धावा धाव संख्या होती ती 32 12 चेंडू अजून 35 धावांची गरज असेल वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक हाताळताना गोविंद
स्टेशनचा आहे ना कोणतं यो यो बॉलिंग टाकतोय तो हा नाही रे यावेळेस जोरदार प्रार पाहायला भेटलाय चेंडू मात्र चार आहे दिखता है इधर नहीं चौका है सिक्स नहीं कोण बॉलर आला रे कोविंद्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलाय पाईंडेकच्या क्षेत्रात दादा याने धावसंख्येत 4 ने भर झाली धावसंख्या होते ती 36 धावा यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड एक षटकार सहाने भर झाली धावसंख्या होती ती 42 धावा पुढील चेंडू असेल गोविंदचा यावेळेस जोरदार प्रहार आहे चेंडू हवेत आहे झेल ड्रॉप झाली आहे रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र 2 धाव कंप्लीट करतायत गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटले दादा आणि इम्तियाजच्या मध्ये धावसंख्या 2 ने भर होईल धावसंख्या होती ती 44 प्रेक्षकांनी पाठीमागे यायचं आहे पळशीत संघ 10 फूट मागे थांबायचं आहे यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवेत घेऊन काढला चेंडू पुन्हा एकदा झेल ड्रॉप झाली आहे खराब क्षेत्रक्षम पाहायला भेटला इथे धावसंख्या 2 ने भर होईल धावसंख्या होते ती 46 धावा अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत षटकात जवळजवळ 8 चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 21 धाव्यांची अजूनही गरज असेल काटेकी टक्कर पाहायला भेटले इथे काष्टी वर्सेस ग्रीन स्टार पर्शियन तू काय करशील म्हणजे जादू मारशील त्याच्यामध्ये षटकाचा पुढील चेंडू असेल गोविंदचा जोरदार पर पाहायला भेटलाय येथील 6 धावा धाव संख्या होती ती 52 धावा शेवटचा चेंडू असेल षटकातला तर मात्र समीकरण येते 7 चेंडू 15 धावा षटकातला शेवटचा चेंडू असेल यावेळेस 5 इथे 9 चेंडू घोषित करतायत
धावसंख्या तिथे एकने भर होईल. येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. ओव्हर स्टेपचा इथे नो चेंडू घोषित केलात पंचांनी. धावसंख्या झाली ती 53 धावा. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड येतो चेंडू. चेंडू थांबणार नाही. जाईल चौकार. सहा चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असेल अजूनही विजयासाठी ग्रीन स्टार पल्सी संघाला. गोलंदाजी मार्क सज्ज होताना गोलंदाज रुपेश. 6 चेंडू 10 धावा डिफेन्स करायच्या आहेत रुपेशला. स्ट्राइक एंडला फलंदाज सज्ज आहेत इम्तियाज. 6 चेंडू 10 धावा. डाउन द ग्राउंड. एकच धाव मिळते. प्रेक्षकांनी पाठी यायचं आहे. इम्रान धन्यवाद. धावसंख्येत एकने भर झाली आहे. धावसंख्या होती ती 58 धावा. 5 चेंडू 9 धाव्यांची आधुनिक गरज असेल. यावेळेस जोरदार पार पाडा भेटला. चेंडू थांबणार नाही. येईल चौकार. अजून इथे 5 धाव्यांची गरज असेल. 4 चेंडू 5 धावा. चार चेंडू 5 धावा अजूनही विजयासाठी ते ग्रीन स्टार पश्चिम संघाला. यावेळेस मात्र दिशांन चेंडू पाहायला भेटलाय. खराब लेंथ. गोलंदाज रुपेश. धावसंख्या देखील भर झाली आहे. धावसंख्या होते ती 63 धावा. आता मात्र 4 धाव्यांची गरज असेल. 4 चेंडू 4 धावा.
पुन्हा एकदा दिशांत चेंडू पाहायला भेटलाय. तर मात्र समीकरण येते 4 चेंडू 3 धावा. यावेळेस मात्र फलंदाज पायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट करतायत. अजूनही 2 धाव्यांची गरज असेल. 3 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 2 धाव्या जमावच लागतील. यावेळेस मात्र विजय पटका येथील 6 धावा.